गौतम गंभीरचं नेमकं चाललंय काय? एखाद्याला बाभळीच्या झाडावरती चढून ठेवायचं. तूच माझा राजा, तूच माझा राजा म्हणायचं आणि शेवटी त्याच्या डुंगणावरती लाथ घालून खाली पाडायचं. मित्रांनो, शुभमन गिलला टेस्टचा कॅप्टन केला, शुभमन गिलला ओडीआयचा कॅप्टन केला, शुभमन गिलला T20चा व्हाईस कॅप्टन केला आणि एवढ्या मोठ्या पदावरती नेऊन बसवल्यावरती ज्यावेळेस युद्धाची वेळ आली, ज्यावेळेस वर्ल्ड कप जवळ येतंय, आता वर्ल्ड कपची टीम डिक्लेअर झाली, T20 वर्ल्ड कपची टीम डिक्लेअर झाली आणि त्याच्यामध्ये डिक्लेअर करून टाकलं की शुभमन गिल आहे तो फिट बसत नाही T20 वर्ल्ड कपसाठी. मित्रांनो, आज टीम डिक्लेरेशन झालं, त्याच्यामध्ये एक नाव नव्हतं, तो म्हणजे व्हाईस कॅप्टन आहे, तो इंडियन क्रिकेट टीमचा व्हाईस कॅप्टन शुभमन गिल. म्हणजेच काय मित्रांनो, त्याच्यावरती त्यांनी विश्वास देखील दाखवला नाही. तू टीममध्ये जर राहिला असता, त्याची व्हाईस कॅप्टन्सी दुसऱ्याला दिली असती तर वेगळी गोष्ट होती. याला व्हाईस कॅप्टन्सी पण नाही, त्याला डायरेक्टली टीममधनंच बाहेर काढलं. स्क्वॉडमध्ये पण त्यांनी घेतलं नाही. अक्षरशः याला काय म्हणावं मला हे समजत नाही. मित्रांनो, गंभीर जो आहे त्याच्या या 2 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये खूप साऱ्या वादात अडकलेला आहे. त्याच्यावरती टीका पण होत चाललेली आहे आणि हे जे टीम सिलेक्शन आहे हे अजित अगरकर आणि गौतम गंभीर यांच्या जोडीने केलेलं आहे. परंतु याच्यामध्ये हे समजत नाहीये की शुभमन गिलची जागा कशी बसत नाही. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, यामध्ये लोक प्रश्न विचारतात, प्रश्न त्यांना हे करतात की यांची जागा बसतच कसं नाही आणि तुम्ही यांच्यावरती एवढा मोठा विश्वास टाकताय, त्यांना व्हाईस कॅप्टनच्या पदावरती नेऊन ठेवता, कॅप्टनच्या पदावरती नेऊन ठेवता आणि ज्यावेळेस मुवमेंट येते त्यावेळेस तुम्ही त्यांना हक्कलपट्टी करता. ही योग्य गोष्ट नाही. मित्रांनो, जर तो T20 टीममध्ये जरी असतो तरी सॅटिस्फाईड झाले असते, त्याची व्हाईस कॅप्टन्सी काढून घेतली असती तरी सॅटिस्फाईड झाले असते. प्लेयर तो क्वालिटी प्लेयर आहे आणि अक्षरशः स्वतःच बोलताना प्रेस कॉन्फरन्समध्ये स्वतः बोलत होते साहेब की एक नंबर प्लेयर आहे, कॉन्फिडंट आहे, सगळं भारी आहे, त्याच्यामध्ये काहीही खोट नाही आहे, परंतु तो स्क्वॉडमध्ये बसत नाही. याला काय अर्थ आहे? सगळ्या गोष्टीने तो ओके आहे, तरी त्या स्क्वॉडमध्ये बसत नाही, असं जे अजित अगरकर आहेत आणि जे कॅप्टन्स आहेत ते सगळे सांगत होते. मित्रांनो, आता याच्यामध्ये कसं फिट बसत नाही याबद्दल मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो, पहिलं म्हणजे तर शुभमन गिलचे जे पण T20 रेकॉर्ड्स आहेत ते मी पाहिले, ते अत्यंत खराब आहेत. मित्रांनो, याच्यामध्ये जर आपण बघितलं, ऑस्ट्रेलियाची जी सिरीज झाली, साऊथ आफ्रिकाची जी सिरीज झाली, त्याच्या मॅचेसमध्ये मित्रांनो शुभमन गिलने थोडा देखील चांगला परफॉर्मन्स दाखवला नाही. त्यामुळं त्याला नारळ देण्यात आला, बाहेर काढण्यात आला. मित्रांनो, याच्यामध्ये 5, 15, 28, 0, 4, 46 हे जे स्कोर आहेत मित्रांनो, अत्यंत खालच्या लेवलचे आहेत म्हणलं तरी चालेल. कारण इंटरनॅशनल क्रिकेटला, इंटरनॅशनल प्लेयरला एवढ्या कमी स्कोरवरती मित्रांनो कुठल्याही वर्ल्ड कपला, जर वर्ल्ड कप जवळ येत असेल तर हे स्कोर कुठं मान्य होत नाहीत मित्रांनो. आणि याच्यामध्ये हायेस्ट स्कोर जे आहे त्याचा तर 47 आहे. हे कारण देत मित्रांनो, त्याचे जे पण लेटेस्ट रेकॉर्ड आहेत ते बघताना या BCCIच्या टीमने आणि हे जे सिलेक्टर आहेत ना, त्यांनी निर्णय घेतला की आपण शुभमन गिलला आराम देऊयात. तो कम्फर्टेबल आहे दुसऱ्या फॉर्मॅटसाठी, त्या फॉर्मॅटमध्ये त्याला खेळू द्या तोपर्यंत. पण T20 वर्ल्ड कप आपल्याला जिंकायचं आहे, त्यामुळं आहे ना हे डिसिजन घेण्यात आलं. याच्यामध्ये एक चांगलं डिसिजन म्हणजे मित्रांनो, जरी शुभमन गिलला त्यांनी बाहेर केलेलं असेल तर याच्यामध्ये एक नाव त्यांनी आतमध्ये घेतलेलं आहे, ते म्हणजे ईशान किशनचं. ईशान किशन जो झारखंड टीमला त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकून दिली, फायनलमध्ये घेऊन गेला मित्रांनो. अत्यंत चांगला तो खेळला आणि त्यामुळं मित्रांनो, जे स्टेट लेवल, जे डोमेस्टिकला पण चांगलं करत आहेत त्यांना पण BCCI त्यांच्यावरती लक्ष ठेवून आहे आणि त्यांना ऑपॉर्च्युनिटी देते. आणि याच्यामध्ये जो ईशान किशन बाहेर गेला होता पूर्णपणे टीमच्या, तो आता स्क्वॉडमध्ये आलेला आहे आणि ही आश्चर्याची गोष्ट आहे. आणि याच्यामध्ये मित्रांनो, एक जे नाव आहे ते माझ्या डोळ्यात खुपतं, माझ्या मनात खुपतं की बाबा रे, याला घेतात का? कारण ह्याचे रेकॉर्ड व्यवस्थित नाहीये, हा फक्त आहे ना शेजारचा बाब्या आपलं ते काढतंय, अशा मधली गत ह्याची आहे. मित्रांनो, याचं नाव आहे हर्षित राणा. ह्याला काहीही उपयोग नाही. ह्याचं कशासाठी घेतलं काय माहिती. ह्याचं मागचे जे रेकॉर्ड्स आहे मी तुम्हाला सांगतो. पूर्ण ओव्हरऑल 11 मॅचेस यांनी T20मध्ये खेळलेल्या आहेत. 6 मॅचेस यांनी खेळलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 7 विकेट यांनी घेतलेल्या आहेत. ह्याचा ॲव्हरेज आहे 24चा, इकॉनॉमी आहे 10.17चा बॉलिंगच्या ह्याच्यामध्ये. म्हणजेच काय मित्रांनो, 6 मॅचेस खेळल्यावरती 7 विकेट हा घेतोय आणि इकॉनॉमी 10.17चा आहे आणि याच्यामध्ये 24चा ॲव्हरेज आहे. आणि ह्यांनी पूर्ण अख्ख्या T20 ह्याच्यामध्ये करिअरमध्ये 173 रन केलेले आहे. मित्रांनो, हे जे आकडे आहेत ना, अक्षरशः ह्यांना काय म्हणावं की एखाद्या बॉलरचं ॲव्हरेज आणि इकॉनॉमी एवढ्या मोठ्या लेवलला आहे आणि त्याला वर्ल्ड कपसाठी सिलेक्ट केलं जातं. ह्याच्यामध्ये मित्रांनो दुसरे बॉलर्स आहेत का नाही हे माहिती नाही. हे नेपोटिझम चाललंय, ह्याला कशासाठी घेतात
काय ह्याचा आणि गंभीरचा संबंध आहे आणि ह्याच्या बाबतीत गंभीरला विचारल्यावरती खूप सेन्सिटिव्ह गोष्टी तो बोलतो. लय भारी प्लेयर आहे, लय चांगला प्लेयर आहे, असं आहे, तसं आहे. काय यांच्या दोघांमध्ये कनेक्शन आहे हे माहिती नाही. परंतु काहीतरी वेगळंच आहे मित्रांनो. हे जे बी-सी-सी-आयचं जे हे आहे ना, ह्याच्यामधला हा हर्षित राणा, हा वेगळाच प्लेयर आहे. हा परफॉर्मन्स देत नाही. याला कुत्र्यागत मारून जातात. नुसतं बावळटवाणी बॉलिंग करतो. काहीही नाही येत. अक्षरशः मित्रांनो तुम्ही विचार करा 6 मॅचेस हा पूर्ण ओडीआय सॉरी पूर्ण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये खेळतो T20मध्ये आणि त्याच्यानंतर त्याला सिलेक्ट केलं जातं T20 वर्ल्ड कपसाठी. जिथं बादशाह असतात, अक्षरशः डेंजरस प्लेयर असतात प्रत्येक फॉर्मॅटचे आणि त्या फॉर्मॅटसाठी याला सिलेक्ट केलं जातं. एकदा नजर टाकूयात पूर्ण सिलेक्ट झालेल्या स्क्वॉडवरती. मित्रांनो जे खेळणार आहेत ह्याच्यासाठी वर्ल्ड कपसाठी त्यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. जे स्क्वॉड आहे त्याबद्दल मी सांगतो. सूर्यकुमार यादव जो आहे तो कॅप्टन आहे. अक्षर पटेल व्हाईस कॅप्टन. बुमराह जो आहे तो आपल्याला टीममध्ये दिसेल. अभिषेक शर्मा अत्यंत उत्तम खेळाडू. एकदम युवराज सिंगची छाप दिसते याच्यामध्ये. मित्रांनो हर्षित राणा याचं काही काम नाही. संजू सॅमसन, हर्षदीप सिंग, तिलक वर्मा, कुलदीप यादव, हार्दिक पांड्या, वरुण चक्रवर्ती, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, ईशान किशन, रिंकू सिंग, या सगळ्या ह्याच्यामध्ये एक कलंक आहे फक्त, तो म्हणजे हा वाला. का घेतलाय काय माहिती याला, तेवढं एकच आहे. बाकीची जी टीम आहे मित्रांनो एवढी कडक बनवलेली आहे, चांगली टीम आहे. आणि ह्याच्यामध्ये जो निर्णय होता की शुभमन गिल बाबतीत, की बाबा रे त्या माणसाकडं त्या बोलाकडं एक IPL ट्रॉफीचा अनुभव आहे, त्यांनी स्वतःहून जिंकलेला आहे T20 वर्ल्ड कपमध्ये, त्यामुळे त्याचा एक फायदा होऊ शकतो. आणि याच्यामध्ये जर बघितलं तर तो एकच डिसिजन आहे, तो अत्यंत वेगळा वाटतो ह्या पूर्ण टीम सिलेक्शनमध्ये. बाकीची जी टीम आहे ती अत्यंत स्टेबल आहे, अत्यंत व्यवस्थित आहे आणि आजपर्यंतच्या इतिहासातली सगळ्यात स्ट्रॉंग टीम ह्या टीमला मानलं जातं. आता बघूयात आपण वर्ल्ड कप जिंकतोय का. 2026 वर्ल्ड कप मी घेऊन येतो तुमच्यासाठी अपडेट आणि अपडेट आणत 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 सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.